बेहदच्या निरुमांचे पारलौकिक कार्य. श्रोते हो, आपण बेहदच्या बेहदचे बीजरूप आत्मे, विश्वसेवाधारी विश्वकल्याणकारी आत्मे आहोत. पण आपल्या या यशात बेहदचे बापूजी, ब्रह्मामा तसेच निरुमांचा सिंहाचा वाटा आहे आणि तो नेहमीच असेल. निरुमा या साक्षी दिदींच्या लौकिक माता होत्या. आजच्या या ध्यान एपिसोडमध्ये साक्षी दिदी त्यांच्या बेहदच्या निरुमांबद्दल, त्यांच्या लौकिक, अलौकिक, पारलौकिक कार्याविषयी 2 शब्द व्यक्त करत आहेत. साक्षी दिदी म्हणतात, परमशांती. आज निरुमांची पुण्यतिथी आहे. ते औचित्य साधून आज आपण विशेष योग ठेवला आहे. बघा, तसे तर आपण त्यांचे रोज स्मरण करतोच. जेव्हा एखादा विशिष्ट दिवस येतो, तर आपल्याला आठवणी जास्त येतात. खूप लोक त्यांच्याबद्दल विचारत असतात, कारण ते त्यांना प्रत्यक्षात भेटलेले नाहीत. त्यांचा चेहरा ज्ञानाच्या व्हिडिओत त्यांनी फक्त फोटोमध्ये बघितला आहे. जसे की 21 पिढीचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये निरुमा दिसतात. परंतु त्यांचे जे एक व्यक्तित्व आहे, ते लोकांना खूप माहीत नाही. पण त्यांच्याबद्दल सांगणे सुद्धा अतिशय कठीण आहे. आपण पुण्यतिथी का म्हणतो? पुण्यतिथी यासाठी म्हणतात, की तो एक असा दिवस असतो, की जेव्हा आत्मा परमात्म्याला मिळतो. त्यांचे एक मातेचे व्यक्तिमत्व होते. खरं तर त्या मातेसारख्याच होत्या. असे व्यक्तित्व प्रत्येक मातेचे असते. परंतु त्यांचे एक वेगळे अस्तित्व सुद्धा होते. जेव्हा आपण मदालसाबद्दल बोलतो, तर तिला सुद्धा एका आदर्श मातेचा दर्जा दिला गेला होता. अशी कोणती आई झाली नाही जिने आपल्या मुलांना ब्रह्मज्ञानाचे बाळकडू दिले. निरुमा माझी लौकिक आई आहे. आपण प्रार्थना करूया की ती ज्या अवस्थेला प्राप्त झाली, आपण सुद्धा लवकरच ती अवस्था प्राप्त करूयात. जेव्हा बेहदच्या आत्म्यांचा विषय निघतो, तर निरुमांचा विषय येतोच. त्यांचे जे कार्य आहे, त्या जे कार्य करत आहे ते अतिशय महान कार्य आहे. त्यांच्याशिवाय हे कार्य कोणीही करू शकणार नाही. त्यांना समजणे अशक्यच आहे. म्हणून बापूजी त्यांच्याविषयी फारसे सांगू इच्छित नाहीत. कारण त्यांच्याविषयी कोणाला काही माहीत व्हावे ही त्यांचीच इच्छा नाही. जसे मी त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी स्पष्ट सांगितले आहे, की त्या जीवित होत्या तेव्हा त्या मान सन्मानाच्या पलीकडे खूप सहज आणि साधं व्यक्तिमत्व होते. म्हणून त्यांच्याबद्दल सांगणे अतिशय कठीण आहे. त्यांचे छोटे छोटे गुण सांगायला गेलो तर कठीण आहे. कारण त्यांचे व्यक्तिमत्व त्याच्याही वर उच्च दर्जाचे होते. प्रत्येक मुलांच्या यशामागे कुटुंबातील कोणते तरी एक व्यक्तिमत्व खंबीरपणे उभे असते. तशी ती माझ्या मागे होती. ती माझ्यासाठी प्रेरणादायी होती आणि सदैव असेल. आणि तिने दाखवलेल्या मार्गावर चालत चालत आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. मदालसाचे उदाहरण घेऊयात. तिने आपल्या मुलांना बालपणापासूनच ब्रह्मज्ञानी बनवले होते. बेहदच्या कुटुंबात असे कितीतरी बंधू भगिनी आहेत, त्यांच्यासोबत ते राहिलेले आहेत. चांगले क्षण अनुभवले. त्यांचे एक व्यक्तिमत्व, एक शक्ती, एक आभा होती. तो अतिशय दिव्य आत्मा होता. येथे आश्रमात फोटो लावलेला आहे. जे कोणी त्यांचा फोटो बघतात, जे बेहदच्या ज्ञानात नाहीत, ते तर एक वेगळीच प्रकाशाची अनुभूती करतात. म्हणजे त्यांची जी शक्ती आहे, ती एकदम दिव्य फरिश्तासारखी होती. जीवित असताना तर त्यांचा असाच आभा होता. एक दिव्य शक्ती होती. जी आम्ही त्या आभामंडळात वाढलो, ती शक्ती आजही आमच्यात आहे. आता सूक्ष्म जगतामध्ये वरती असल्या तरी शक्ती मिळत असते आणि अनुभूतीही होत असते. माझा तर प्रत्यक्ष अनुभव आहे. मला नेहमी वाटते, की मला प्रेरणा देऊन काही ना काही गोष्टी ती माझ्याकडून करून घेत असते. मला वाटते रोज सकाळी तीच मला उठवते. पाठीमागे एक अतिशय शक्तिशाली फोर्स आहे असे मला वाटते. निश्चित रूपाने ती निरुमाच आहे. बेहदचे दादाजी शक्ती देत आहेत. साक्षात ब्रह्मामा देत आहेत आणि तेच आपले पालन करत आहेत. बघा, वरती ज्यास अंत नाही त्यास आसमान म्हणतात. येथे धर्तीवर ज्यास अंत नाही त्याला आई म्हणतात. बस,
हेच आहे की आपण त्यांचे गुण धारण करूयात. बापूजी नेहमी सांगतात की वरती सूक्ष्म वतनामध्ये कसे कार्य करत आहेत. 100 कलेच्याही वरती जे मल्टिवर्स आहे त्याच्याही वरती त्यांचे एक रूप कार्य करत आहे. त्याही वरती कित्येक वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या कलेमध्ये काम करत आहेत. जेवढे निरीक्षण केले जाते ते त्यांच्याद्वारे होत आहे. बापूजी आपल्याला त्यांच्याद्वारे सर्व काही सांगतात. त्यांचे व्हिडिओ कमी आहेत, पण ज्ञानाचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. आत्म्याची अनुभूती घेतली होती. कोणतेही कुटुंब, मग ते लौकिक, पारलौकिक असले, तरीही त्यांनी कोणालाही कटू शब्द, उद्धट कधीही बोलले नाही. कोणीही सांगू शकणार नाही, की त्यांनी कधी कोणाला एखादा वाईट शब्द बोलला असेल. असे त्यांचे मृदू व्यक्तिमत्व होते. मी तिच्या मातृप्रेमात तर खूप पॉझेसिव्ह होते. परंतु ती जेव्हा हे पार्थिव शरीर सोडून गेली, तेव्हा मला असे वाटले, की ती सर्वांची आहे. ते एक व्यक्तिमत्व, एक इमेज, असे कर्म त्यांनी बेहदचे केले आहे. आणि जे आपले सामान्य लौकिक हदचे काम होते, ती सगळ्यांना देत होती. तरीसुद्धा त्यांच्याकडून पुन्हा काही मिळण्याची कधी अपेक्षाही ठेवत नव्हती. अशा व्यक्तिमत्वाबरोबर ती राहिली. जे कर्म त्यांनी केले आहे, बेहदचे कार्य तर आता सुद्धा ती करत आहे. म्हणजे वरती सूक्ष्म जगतामध्ये ती सर्व काही ऑब्झर्वेशन करत आहे. ती मदत करत आहे. येथे सुद्धा हेल्पलाईन देत आहे. ह्या व्यतिरिक्त सुद्धा ती जेव्हा येथे होती त्यांचे एक कर्म होते. ते इतके श्रेष्ठ होते, जसे साधू संन्यासी राहत होते, गृहस्थामध्ये राहत होते, तसे ते आम्ही प्रॅक्टिकलमध्ये एक्झाम्पल पाहिले आहे. माझी रोजचा हा प्रयत्न असतो, की त्यांच्यासारखे आपण थोडे तरी बनण्याचा प्रयत्न करूयात. पण आपण जे बेहदच्या विश्वकल्याणाचे लक्ष्य घेऊन बसलेलो आहोत, आपण सारे एकत्रित होऊन हे कार्य करूयात. निरुमांचा चेहरा नेहमी हसतमुख असायचा. एक गायक ज्यांनी प्रार्थना परमशांतीचे गीत सभेमध्ये गायले होते, तेव्हा त्यांनी फोटो बघून म्हटले होते, की ही तर एक बनवलेला फोटो आहे. एक तपस्वी देवी, असे संन्यासी लोक असतात असे वाटते. तर बघा, अशी एनर्जी, असा ऑरा आपण कधी बनतो का? अशी एनर्जी तेव्हा बनते, असा ऑरा तेव्हा बनतो जेव्हा आपले मन नेहमी परमात्म चिंतनामध्ये, आत्मचिंतनामध्ये, ब्रह्मचिंतनामध्ये असते. छुपा रुस्तम टाईपचे. बाहेरून आपल्याला लोक कसेही बघत असू द्या, परंतु आतमधून आपण अतिशय गहन असतो. आपले सतत लक्ष ध्यानाकडे, चिंतनाकडे असते आणि त्यांच्यात होते. आपल्याला समोरची व्यक्ती दिसत नाही. तसे आतून नेहमी ब्रह्मचिंतनामध्ये असायला हवे. एकही क्षण ब्रह्मचिंतनाशिवाय वाया जायला नको. जर आपल्याला असे ब्रह्मचिंतन करता आले नाही, तरी काही हरकत नाही. पण त्यासाठी पुन्हा पुन्हा पुरुषार्थ करत राहावा. जोपर्यंत तुमच्यात ती शक्ती भरली जात नाही, तुमच्या औरातून ती रिफ्लेक्ट होत नाही, तुमच्या शक्तीतून ती रिफ्लेक्ट व्हायला हवी, की हा एक फरिश्ता आहे, बनवलेला फरिश्ता आहे. असा आपला ऑरा झाला, की लोक असे म्हणतील. एका साधूने म्हटले आहे, की "जेथे राम आहे, तेथे काम नाही. जेथे काम आहे, तिथे राम नाही." जिथे ब्रह्मचिंतन असते, तिथे कोणत्याही कामना, इच्छा अपूर्ण राहत नाहीत. आणि जेथे आपल्या कामाला इच्छा अपूर्ण असतात, तेथे ब्रह्मचिंतन होत नाही. म्हणून स्वतःला ब्रह्मचिंतनामध्ये गुंतवून ठेवा आणि नंतर बघा, की तुमच्यामध्ये किती शक्ती येईल. त्यांच्या समान शक्ती येईल. नेहमी त्यांचे स्मरण करा, कारण की ती बेहदच्या बेहदची आदिशक्ती आहे. आणि त्या आपल्याला सुद्धा आदिशक्ती बनवण्यासाठीच आलेल्या आहेत. आदिशक्ती म्हणजे जेथे श्री आणि पुरुषीचा विचार करत नाहीत. आपल्या मूळ आत्म्याचे मूळ स्वरूप आदिशक्ती आहे. तर आपल्याला आदिशक्ती बनायची आहे. आदी स्वरूप बनायचे आहे. त्यासाठी निरंतर ब्रह्मचिंतनामध्ये राहिले पाहिजे. ब्रह्मस्वरूपात राहा. हाच पुरुषार्थ शक्य होईल तेवढा करा. आपले व्यक्तिमत्व सरळ ठेवा. लोकांबरोबर भांडण तंट्यामध्ये मनमुटाव्यामध्ये जास्त लक्ष देऊ नका.
जेवढे मनामध्ये मनमुटाव असतील, तेवढे मनातून तुम्ही कडवे होणार. तेवढे तुमच्यात सुद्धा गुण येतील आणि प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होईल. कुणाच्या अपशब्दाने सुद्धा तुमचे मन विचलित होऊ देऊ नका. निरुमांचा आणखी एक गुण मी तुम्हाला सांगते. जर कोणी त्यांना अपशब्द वापरला, तर त्यांनी कधीही मनात तो ठेवला नाही. म्हणजे त्यांच्यासाठी सर्व काही एकसारखेच होते. आपल्याला सुद्धा आपले असे संस्कार बनवायचे आहेत. आपल्या 112 आणि 113 नंबरच्या एपिसोडमध्ये बघा, ज्यात आपण जीव ते शिव, आत्मा ते परमात्मा यावर चर्चा केलेली आहे. त्यात म्हटले होते, की आपल्याला जसे बनायचे आहे, मग आपल्याला परमात्मा समान बनायचे असेल, तर त्यांचे गुण पहिल्यांदा धारण करायला हवेत. जितके आपण त्यांचे गुण धारण करू, जे गुण तपस्वी, योगी लोकांचे असतील. संसारात राहून सुद्धा जेव्हा आपण जीवन व्यतीत करत असतो, एका संन्याशा, एका योगासारखे, तर आपल्यात सुद्धा जसे जसे गुण वाढत जातात, तेव्हा आपली सुद्धा आत्मिक गुण वाढतच जातात. जेव्हा आपले कर्म श्रेष्ठ होतात, आपल्या मनात कुणाबद्दल काही राग, द्वेष, ईर्ष्या शिल्लक राहत नसते, तर आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू शकत नाही आणि आपण सुद्धा कोणाबद्दल वाईट विचार करू नयेत. जेव्हा तुम्ही दुनियेला समजावून घेता, परंतु दुनिया तुम्हाला समजावून घेत नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या ध्येयाकडे आपण पुढे जात असतो. आपल्यालाही असेच करायचे आहे. कुणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही. मग कुणाच्या मनातही आपल्याबद्दल वाईट विचार असायला नकोत. हे आपल्याला ध्यानात ठेवायचे आहे. आपण आपल्याला तर कंट्रोलमध्ये ठेवू, पण दुसऱ्यांना नकारात्मक विचारांना कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकत नाही. आपण आपला स्वभाव आणि संस्काराचे परिवर्तन करू शकतो. आपण हे सुद्धा जाणतो, की आपण सगळे खुश होऊ शकत नाही, परंतु आपण असे शब्द आपल्या वाणीद्वारे बोलू नयेत, की ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल. निरुमांचे व्यक्तिमत्व असेच होते. जे त्यांची गोष्ट समजू शकत नव्हते, ते त्यांच्यापासून दूर निघून जात होते. आपण सुद्धा अशा लोकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करावा. तो अपशब्द बोलू नये, आपल्या शब्दाने कोणाला दुःख होऊ नये. त्यानंतर जर कोणी आपल्याबद्दल नकारात्मक विचार केला, तर आपल्या तपस्येमध्ये बाधा निर्माण होते. कारण व्हायब्रेशन्सचे मूळ तर आपल्यालाच माहीत आहे. निरुमांबद्दल जेवढं सांगता येईल तेवढं कमीच आहे. आज आपण त्यांना आदर आणि श्रद्धा देत, त्यांना खूप सारे प्रेम देत असे म्हणूयात, की आम्ही सर्व बेहदचे आत्मे तुमच्यावर प्रेम करत आहोत. आणि त्यांना प्रार्थना करूयात, की आपण आम्हाला नेहमी बेहदच्या शक्ती आणि बेहदचे प्रेम देत राहावे. आपल्याला बापूजींवरील दुनियेचे ज्ञान देत आहेत. त्यांचे ध्येय लवकरात लवकर पूर्ण व्हावे. ते आपल्याला त्यांच्याबरोबर देह त्याच्या बेहदच्या विश्वात घेऊन जातील. समस्त विश्व परिवर्तन होईल. बस हीच एक आज आमची विनंती आहे. जर आपण हे ऐकत असाल तर बस आमच्या हृदयाचा भाव त्यांच्यापर्यंत पोहोचू दे. परम शांती. बेहदची परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now.